مثل الذين ينفقون أموالهم في سبيل الله كمثل حبة أنبتت 7 سنابل في كل سنبلة 100 حبة والله يضاعف لمن يشاء والله واسع عليم. الذين ينفقون أموالهم في سبيل الله ثم لا يتبعون ما أنفقوا منا ولا أذى لهم أجرهم عند ربهم ولا خوف عليهم ولا هم يحزنون. قول معروف ومغفرة خير من صدقة يتبعها أذى والله غني حليم. يا أيها الذين آمنوا لا تبطلوا صدقاتكم بالمن والأذى كالذي ينفق ماله رئاء الناس ولا يؤمن بالله واليوم الآخر فمثله كمثل صفوان عليه تراب فأصابه وابل فتركه صلدا لا يقدرون على شيء مما كسبوا والله لا يهدي القوم الكافرين. ومثل الذين ينفقون أموالهم ابتغاء مرضات الله وتثبيتا من أنفسهم كمثل جنة بربوة أصابها وابل فآتت أكلها ضعفين فإن لم يصبها وابل فطل والله بما تعملون بصير. أيود أحدكم أن تكون له جنة من نخيل وأعناب تجري من تحتها الأنهار له فيها من كل الثمرات وأصابه الكبر وله ذرية ضعفاء فأصابها إعصار فيه نار فاحترقت كذلك يبين الله لكم الآيات لعلكم تتفكرون. जे लोक आपली धनसंपत्ती अल्लाहच्या मार्गात खर्च करतात त्यांच्या धनाचं उदाहरण त्या दाण्यासारखं आहे ज्यापासून 7 कणसं उगवावीत आणि प्रत्येक कणसात 100 दाणे असावेत आणि अल्लाह ज्याला इच्छितो वाढवून देतो आणि अल्लाह मोठी विशालता राखणारा सर्व काही जाणणार आहे. जे लोक खर्च करतात आपली धनसंपत्ती अल्लाहच्या मार्गात आणि जे काही दिलं त्याबद्दल उपकारही बोलून दाखवत नाहीत आणि त्रासही देऊ इच्छित नाहीत त्यांच्याकरता मोबदला आहे त्यांच्या पालनकर्त्यासमोर. त्यांना ना भीती राहील ना ते दुःखी होतील. नरमीनं बोलणं आणि माफ करणं त्या दानधर्मापेक्षा श्रेष्ठ आहे ज्यामागे घेणाऱ्याला त्रास दिला जावा किंवा त्याचा अवमान केला जावा. अल्लाहला कोणाचीही पर्वा नाही, तो मोठा सहन करणारा आहे. हे इमानधारकांनो, आपलं दान खैरात उपकार दाखवून आणि त्रास देऊन त्या माणसाप्रमाणे वाया घालवू नका जो लोकांना दाखवण्यासाठी आपलं धन खर्च करतो आणि अल्लाह आणि आखिरतच्या दिवसावर ईमान ठेवत नाही. त्याचं उदाहरण असं आहे जणू एखादी दगडी शिळा असावी आणि त्यावर थोडा मातीचा थर जमलेला असावा. मग जोराचा पाऊस पडावा तेव्हा सर्व माती वाहून गेल्यानं शिळा स्वच्छ व्हावी. कष्टाची कमाई थोडी पण त्याच्या हाती लागली नाही आणि अल्लाह इन्कारी जनसमूहाला सन्मार्ग दाखवित नसतो. आणि उदाहरण त्या लोकांचं जे आपलं मन स्थिर ठेवून आपलं धन अल्लाहची मर्जी प्राप्त करण्याच्या इच्छेनं खर्च करतात. त्यांच्या दान खैरातीचं उदाहरण एखाद्या बागेसारखं आहे. उंचवट्यावर असलेली एखादी बाग असावी आणि तिच्यावर खूप चांगला पाऊस पडला तर ती दुप्पट फळं देईल. जोराचा पाऊस पडला नाही तरी पावसाचा हलका वर्षावही पुरेसा आहे. तुम्ही जे काम करीत आहात अल्लाह सर्व काही पाहत आहे. काय तुमच्यापैकी कोणी इच्छेल की त्याच्याजवळ खजूर आणि द्राक्षाचा एक हिरवागार बगीचा असावा, त्याच्या खालून पाण्याचे प्रवाह वाहत असावेत
आणि त्याच्याकरता यात सर्व प्रकारची फळं असावीत, आणि बागेचा मालक म्हातारा झालेला असावा, त्याची मुलं बाळं फार कमकुवत लहान वयाची असावीत. मग त्या बागेवर आगीचं जोरदार वादळ यावं आणि ती जळून खाक व्हावी, तर तुम्हाला कसं वाटेल? अशा प्रकारे अल्लाह तुम्हाला आपल्या आयती समजावतो यासाठी की तुम्ही विचार करावा.